किचन चॅनल वरती परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण क्रिस्पी आणि टेस्टी असे कोबीचे स्प्रिंग रोल कसे करायचे ते बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। कोबीचे स्प्रिंग रोल करण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या आहे। एक छोटा कोबीचा कोन, एक गाजर, एक कांदा आणि एक शिमला मिर्च। या सर्व भाज्या आपल्याला ना अशा लांब लांब आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहे आणि अर्धा इंच आलं पण असं बारीक चॉप करून घ्यायचं। 7-8 लसणाच्या पाकळ्या पण त्या पण आपल्याला बारीक चॉप करून घ्यायच्या आहे। यानंतर शेगडीवरती एक कढई ठेवायची। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं। यानंतर यामध्ये आपण चॉप केलेलं अद्रक आणि लसूण टाकायचा। अद्रक लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा तेलात छान परतवून घ्यायचं। लगेच यामध्ये आपण कट केलेल्या भाज्या टाकायच्या। भाज्या कट करण्याआधी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या। सर्व भाज्या यामध्ये टाकल्यानंतर आता हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या भाज्या आहे ना मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्या आहे। सर्व भाज्या परतत असताना गॅस अजिबातही मंद ठेवायचा नाही, नाहीतर भाज्या मऊ पडतात। यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि बारीक मीठ चवीनुसार टाकायचं आणि 1-2 चमचे आपण टोमॅटो सॉस इथे वापरतोय, तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस वापरू शकता। भाज्यांमध्ये मीठ टाकल्यानंतर भाज्या मऊ पडतात, त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरती ह्या भाज्या छान अशा परतत राहायच्या आहे। फक्त 3-4 मिनिटं भाज्या परतून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। थोड्याशा कचरटच भाज्या ठेवायच्या आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी एक काचेचा बाउल घेतला आहे। त्यामध्ये 1 छोटी वाटी मैदा आणि 1 छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले। सारख्याच प्रमाणामध्ये दोन्ही पण घ्यायचं आणि अर्धा चमचा बारीक मीठ टाकून हे छान पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला थोडीशी पातळ पेस्ट करायची, खूप जास्त घट्ट ठेवायची नाही। अशा प्रकारे या बॅटर पासून आपण स्प्रिंग रोलची शीट बनवणार आहोत। तर इथे मी हलकासा पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यावरती आपल्याला 1 वाटी हे बॅटर टाकायचे आणि अशा प्रकारे करायचे। एकदम पातळ डोसा करतो ना त्याप्रमाणे हे एका साईडला फक्त भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचं। एका प्लेटमध्ये मी कॉर्नफ्लॉवर थोडंसं पसरवून घेतलं होतं, म्हणजे प्लेटला ते चिटकणार नाही। त्यावरती ती शीट काढायची आहे। याचप्रमाणे आपण बाकीच्या शीट पण बनवून घेऊ। 3-4 शीट मी बनवल्या आणि इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा आहे ना पाणी टाकून पेस्ट करून घेणार आहे। तर ही पेस्ट आपल्याला शीटला लावायची आहे। अशा प्रकारे घट्टसरच करून घ्यायची, खूप जास्त पातळ नाही करायची। इथे मी 3-4 स्प्रिंग रोलच्या शीट तयार करून घेतलेल्या आहे। शीट एकावर एक ठेवताना आतमध्ये थोडीशी कॉर्नफ्लॉवर टाकायची, म्हणजे त्या एकमेकांना चिटकत नाही। त्यानंतर ह्या स्प्रिंग रोल आहे ना थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आणि आता याचा आपल्याला स्प्रिंग रोल बनवायचा आहे। तर एका साईडला मी इथे कोबीच्या भाजीचं स्टफिंग टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर दोन्ही साईड आपल्याला अशा दुमडून घ्यायच्या आहे आणि त्यावरती थोडी थोडी मैद्याची पेस्ट लावायची आहे। त्यानंतर आपल्याला याचा रोल बनवायचा आहे। तर रोल करताना वरची साईड आहे ना ती आधी दुमडून घ्यायची। अशा प्रकारे रोल करताना खूप जास्त सैल ठेवायचा नाही, थोडासा घट्टसर रोल करायचा, म्हणजे तो आहे ना तळताना सुटणार नाही। अशा प्रकारे पूर्ण रोल केल्यानंतर शेवटचा जो शीटचा भाग असतो ना त्याला पण आपण तयार केलेली मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आणि अशा प्रकारे रोलला चिटकून घ्यायचा, म्हणजे शेवटचा पदर आहे ना तेलामध्ये व्यवस्थित राहील, सुटणार नाही। आणि इथे मी 3 स्प्रिंग रोल बनवून घेतलेले। आता आपल्याला हे स्प्रिंग रोल तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे। तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आधी। त्यानंतर एक एक करून आपण स्प्रिंग रोल त्यामध्ये टाकायचा। जितके बसल तितकेच टाकायचे। मी इथे 3 टाकले। लगेच उलटायचे नाही, थोडा वेळ राहू द्यायचे। 2-3 मिनिटांनीच आपल्याला याला पलटी करायचं आहे, म्हणजे ते मोडणार नाही। तर सर्व बाजूने छान असे गोल्डन रंगावरती तळून घेतल्यानंतर स्प्रिंग रोल आहे ना खूप छान मस्त असे क्रिस्पी बनतात। इथे तुम्हाला कापताना पण आवाज येत असेल। तर असे आपले स्प्रिंग रोल झालेले एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत। तर खायला पण हे खूप टेस्टी लागले होते, करायला पण खूप सोपे। तर नक्की करून बघा तुम्ही। लहान मुले भाज्या खायचा कंटाळा करतात, तर अशा प्रकारे तुम्ही जर त्यांना स्प्रिंग रोल बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातील। हे स्प्रिंग रोल तळताना अजिबातही तेलकट वगैरे झालेले नाहीये। स्प्रिंग रोल केल्यानंतर तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा मग सॉससोबतही खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।